मोदी सरकारचे महिला आरक्षण विधेयक कोसळलं. विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार अपयशी. महिला विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक. भाजप महिला खासदारांचं संसदेत आंदोलन. 12 वर्षात मोदी सरकारला पहिल्यांदाच मोठा धक्का. महिला आरक्षणाला राहुल गांधी यांचा कोलदांडा. विधेयकाद्वारे ओबीसींचे अधिकार हिरावण्याचा प्रयत्न. राहुल गांधी यांचा आरोप. पंतप्रधान मोदींना जादूगार म्हटल्यामुळे वादंग. लोकसभेत सत्ताधारी संतापले. माफीची केली मागणी. विरोधी पक्षनेत्याचं भाषण हीच जादूगिरी. खासदार निशिकांत दुबे यांचा हल्लाबोल. कॉर्पोरेट जिहादची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग सक्रिय. राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये. अशोक खरातच्या साथीदाराचा संशयास्पद मृत्यू. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके अपघातात पत्नीसह ठार. नाशिकच्या टीसीएसमधील कॉर्पोरेट जिहादी निदा खान मुंबऱ्यात असल्याची शंका. संशयित आरोपी निदा खानचा ठाव ठिकाणा पोलिसांना सापडेना. टीसीएसमधील धर्मांतरण प्रकरणी व्हिडिओ समोर. आरोपी तौसिक अत्तारवर धर्मांतराला भाग पाडल्याचा आरोप. नाशिकमधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण. आरोपी शफी शेख आणि रजा मेमन ताब्यात. एसआयटीकडून एटीएसनं घेतला ताबा. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी. राष्ट्रवादीकडून 8 जणांची नावं जाहीर. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार. जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. ठाणे ते आसनगाव लोकलमध्ये महिलांचा राडा. प्रचंड गर्दीमुळे महिलांचा संताप. तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. एका व्यक्तीची दगडानं ठेचून हत्या. नवी मुंबईमध्ये मनपा मुख्यालयासमोरील घटना. उड्डाणपुलाखाली सापडला मृतदेह. अमरावतीमध्ये आरोपींमध्ये मुलींना भुरळ घालण्याची स्पर्धा. लैंगिक शोषण आरोपीच्या चौकशीत माहिती उघड. अमरावतीतल्या पीडिता मुसलमान अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांचं वक्तव्य. अमरावती पोलिसांचे धक्कादायक वर्तन. लैंगिक शोषणाचा आरोपी अयानच्या वाढदिवसाला पोलिसांची हजेरी. अमरावतीत विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यावर महिला अत्याचाराचा गुन्हा. महिलेकडे केली वारंवार शरीर सुखाची मागणी. दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणामध्ये राहुल गांधी अडचणीत. अलाहाबाद न्यायालयाचा राहुल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश. राज्यात पुढचे 4 दिवस उष्णतेची लाट. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणामध्ये सतर्कतेचा आदेश. वादात सापडलेली सहर शेख वानखेडेवर. सहरच्या वडिलांची पोलिसांसमोर जबानी. बायकोसाठी मुलानं आईला मारलं. जन्मदात्या मुलाकडून भयानक अपराध.